नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हवामानशास्त्राच्या अभ्यासामधला आकडेवारीवर आधारित एक महत्त्वाचा घटक आहे, तो आहे पृथ्वीचे औष्णिक संतुलन, हीट बजेट ऑफ द अर्थ। बजेट कशाचं? हीट म्हणजे उष्णतेचं। साध्या सोप्या भाषेत पृथ्वीला किती उष्णता मिळाली आणि पृथ्वीने किती उष्णता गमावली आणि मग निव्वळ शिल्लक किती, याचा ताळेबंद म्हणजे हीट बजेट ऑफ द अर्थ। नीट लक्षात घ्या, जर आपण असं गृहीत धरलं की पृथ्वीला सूर्याकडून 100 एकक ऊर्जा मिळाली, किती? 100 एकक ऊर्जा मिळाली, तर त्यापैकी 35 एकक 35% इमिजिएटली वापर न होता माघारी जाते। का? मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले पृथ्वीची भूधवलता, या पृथ्वीच्या भूधवलतेमुळे, आय रिपीट, पृथ्वीच्या भूधवलतेमुळे प्राप्त 100 एकक पैकी 35 एकक तात्काळ माघारी गेली। ओके, उरली किती? 65 एकक ऊर्जा, जिचा वापर पृथ्वी काही काळाकरता करते, ज्यामुळे पृथ्वीवरील सजीवांना आवश्यक अशा सगळ्या प्रक्रिया घडतात आणि मग ती उष्णता परत माघारी जाते। म्हणजे आलेल्या 100 एकक पैकी 35 एकक तात्काळ माघारी गेली भूधवलतेमुळे, उरलेली 65 जिचा पृथ्वीने काही काळ वापर केला आणि नंतर ती माघारी गेलेली आहे। सो 65 आणि 35, 100 माघारी गेली, आली किती? 100, गेली किती? 100, निव्वळ शिल्लक नेट हीट बॅलन्स किती? 0। आणि त्यामुळेच पृथ्वीवरील परिस्थिती ही सजीवांना जगण्यास उपयुक्त आहे। याला आपण म्हणतोय हीट बजेट ऑफ द अर्थ। त्या हीट बजेट मध्ये आपल्याला काय बघायचंय, तर जी 35 तात्काळ गेली ती कशी गेली, जी 65 वापरली ती कशासाठी वापरली आणि ती कशी माघारी गेली। चला तर ते बघूयात आपण। या चर्चेमधले आकडे आणि त्या आकड्यांची संबंधित प्रक्रिया यावर प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे ते नीट समजून लक्षात ठेवा। बघा आता, हे आपण समजूयात वातावरणाची सर्वोच्च सीमा, आणि हे आहे आपलं भूपृष्ठ। भूपृष्ठ म्हणजे काय? तर लँड प्लस वॉटर। ओके, जमीन पाणी दोन्हीचा आपण इथं विचार करतोय। बघा आता काय झालेलं आहे, साधारणतः सूर्याकडून 100 एकक ऊर्जा आलेली आहे, बरोबर। आता ही जी 100 एकक ऊर्जा आली, या 100 एकक ऊर्जेपैकी काही ऊर्जा किरण थेट भूपृष्ठापर्यंत पोहोचले, नॉन स्टॉप पोहोचले। ह्या सगळ्या ऊर्जा किरणांचं स्वरूप कसं आहे, तर ह्या लघु लहरी आहेत, शॉर्ट वेव्ह रेडिएशन, त्यांची तरंगलांबी कमी आहे। सो या भूपृष्ठाला मिळाले 34 एकक मिळाले, म्हणून आपण त्याला म्हटलं प्लस। तसंच येणाऱ्या किरणांपैकी काही किरणांचं काय झालंय, विकिरण, म्हणजे ते असे धुलीकणांना धडकत धडकत भूपृष्ठापर्यंत पोहोचले, भूपृष्ठाने त्यांचं शोषण केलं। सो भूपृष्ठाला किती मिळाले? विकिरणाद्वारे मिळाले 17 एकक, डायरेक्ट मिळाले 34, विकिरणाद्वारे मिळाले 17 एकक। तसंच काही किरण हे लघु लहरींच्या स्वरूपातले असून सुद्धा त्यांचं शोषण वातावरणाने केलं, किती? 14 एकक। नीट समजून घ्या, लघु लहरींचं शोषण वातावरणातील घटक करू शकत नाहीत, वायुरूप घटक करू शकत नाहीत। मग ह्यांना कोणी शोषून घेतलं, तर वातावरणातील स्थायू द्रवरूप घटकांनी त्यांचं शोषण केलं। सो आता नीट लक्षात घ्या, आपल्या पृथ्वीला मिळाली ऊर्जा कशी मिळाली, किती मिळाली ते आपण लक्षात घेऊयात। भूपृष्ठाला मिळालेले आहेत डायरेक्ट 34, विकिरणाद्वारे मिळाले 17, वातावरणाला मिळालेले आहेत 14। ओके, सो टोटल झालं 65 हे भूपृष्ठाला मिळाले। आता जी वापर न होता परत गेली ती कोणती, ती कशी? बघा, ह्या लघु लहरी वातावरणात आल्या, सूक्ष्म स्थायू कणांना धडकल्या, त्याचं विकिरण झालं आणि विकिरणाद्वारे गेली माघारी। माघारी गेलेले आपण तात्काळ माघारी गेलेले आपण निळ्या रंगात दाखवतोय, 6 एकक माघारी गेले। येणारी किरण ढगांवर पडली, ढगांवरून त्यांचं परावर्तन झालं, काही किरणांचं भूपृष्ठावरून परावर्तन झालं आणि ढगावरून परावर्तित होऊन माघारी गेले -27 आणि भूपृष्ठावरून परावर्तित होऊन माघारी गेले -2। सो टोटल किती माघारी गेले? -29। आता हिशोब करा, 29 माघारी गेले परावर्तनाद्वारे, 6 माघारी गेले विकिरणाद्वारे, 29 आणि 6 35 एकक ऊर्जा
तात्काळ माघारी गेली, वापर न होता, जिला आपण संबोधतोय पृथ्वीचा अल्बेडो. हे 35 गेले, याचा आता विचार करायचा नाही. आता विचार करायचा आहे या 65चा ते कसे परत जातील. या 65 पैकी भूपृष्ठाकडे किती आहे? 51. 34 आणि 17. 51 भूपृष्ठाकडे, 14 वातावरणाकडे. बघा आता हे कसे परत जातील ते. साधा सोपा मुद्दा आहे, नीट लक्षात घ्या. हे जे भूपृष्ठ तापलेलं आहे, हे तापलेलं भूपृष्ठ उष्णता उत्सर्जित करतं. कशाच्या स्वरूपामध्ये? तर लॉंग वेव्स, म्हणजे दीर्घ लहरींच्या स्वरूपात. किती एकक ऊर्जा चालली? 23 एकक किरण चाललेली आहेत. त्यापैकी 17 एकक नॉन स्टॉप वातावरणाच्या बाहेर गेले. अरे निघाले तर 23 होते, मग 17च कसे काय गेले? त्यापैकी 6ला अडकवलं. कोणी अडकवलंय? बघा, वातावरणामध्ये 6 एकक दीर्घ लहरी लॉंग वेव्ह शोषल्या. कोण करणार हे? तर यांना अडवणार आहे नैसर्गिक हरितगृह वायू. आणि हा 6 एकक जी ऊर्जा वातावरणात अडवली गेली, कोणत्या स्वरूपाची? भूपृष्ठाकडून परत जाणाऱ्या दीर्घ लहरींच्या स्वरूपातली. ती ऊर्जा अडवली जाण्याची प्रक्रिया म्हणजेच काय? नैसर्गिक हरितगृह परिणाम. पुढे बघा, हे भूपृष्ठ तापलंय, त्याच्या लगतची हवा तापली, प्रसरण पावली, हलकी झाली, वर गेली, वरची थंड हवा खाली आली. आणि अशा प्रकारे या भूपृष्ठाकडची हवा कुठं जायला लागली? वातावरणाकडे जायला लागली. कशाने जायला लागलेली आहे? तर याला आपण म्हणतोय अभिसरण प्रवाह. हे नीट लक्षात घ्या. या अभिसरण प्रवाहाद्वारे भूपृष्ठाने गमावले किती? 9. पण ते मिळाले कोणाला? मिळालेले आहेत वातावरणाला मिळाले. म्हणजे बघा, नीट लक्षात घ्या, वातावरणाला इथे हरितगृह परिणामाद्वारे मिळाले 6, अभिसरणाद्वारे मिळाले 9. पुढे बघा, आता जिथे कुठे पृष्ठभागावर पाणी आहे त्या पाण्याचं झालं बाष्पीभवन, आणि बाष्पाच्या स्वरूपात भूपृष्ठाने गमावले 19 एकक. हे बाष्प वर चाललंय वातावरणात, त्या बाष्पाचं झालं सांद्रीभवन. बाष्प थंड होऊन जलबिंदू तयार होतात, सांद्रीभवन होतं. आणि त्या सांद्रीभवनादरम्यान या वातावरणाला मिळालेले आहेत 19 एकक. आता नीट हिशोब करा. भूपृष्ठाने गमावले 23, कशाद्वारे? दीर्घलहरी. अभिसरणाद्वारे 9 गमावले, आणि बाष्पीभवनाद्वारे 19 गमावले. त्यापैकी 17 नॉनस्टॉप बाहेर गेले, उरलेले 6 हरितगृह परिणामाद्वारे, 9 अभिसरणाद्वारे आणि 19 सांद्रीभवनाद्वारे वातावरणाला मिळाले. म्हणजे आता इथे वातावरणाला किती मिळाले बघा? 6 मिळालेले आहेत, हे 9 मिळालेले आहेत, आणि हे 19 मिळालेले आहेत. क्लिअर? प्लस वातावरणाकडे आधी होते, किती होते? हे 14 वातावरणाकडे ऑलरेडी होते. सो हे 14 पण त्यात आपण ऍड केले. सो आता टोटल झालेली आहे 48. हे 48 एकक वातावरणाद्वारे बाहेर उत्सर्जित झाले. सो वातावरणाने गमावले 48 आणि डायरेक्ट भूपृष्ठाने गमावलेत 17. सो इथे गमावले गेलेली टोटल काय? 48 आणि 17. सो टोटल 48 आणि 17ची केली तर होते ती 65 गमावले. क्लिअर? किती गमावले? 65 गमावलेले आहे. सो अशा प्रकारे पृथ्वीला जेवढी ऊर्जा मिळाली तेवढी जशी तशी पृथ्वीने परत केलेली आहे. नो करप्शन, नो फ्रॉड. क्लिअर? आणि या कारणामुळेच पृथ्वीवरचं तापमान हे स्थिर आहे, की जे सजीवांना पोषक पातळीत स्थिर आहे, आणि म्हणूनच पृथ्वीवर काय आढळते? सजीवांचं अस्तित्व.